सोडा. तरुणांचा छंद वेगळा, लहानाचा छंद वेगळा, वयोवृद्धांचा छंद वेगळा. लहानाचा वेगळा छंद आहे महाराज, तरुणांचा छंद वेगळा आहे. आम्ही तरुण या पदाचं थोडंसं लॉंग फॉर्म ठेवत असतो. तरुण पदामध्ये एकूण 3 अक्षर आहेत महाराज, क रू न. लॉंग फॉर्म मध्ये व्याख्या आहे का तरुण शब्दाची. सकाळी जातो घरून, संध्याकाळी आणावं लागतो धरून, त्याला म्हणतात तरुण. हा तरुण आहे का? नाही, ही तरुणाची व्याख्या नाही. तरुणाचं लॉंग फॉर्म आहे का? तरुण कसा असावा? तरुणामध्ये 3 गुण असावे लागतात. तडफदार असावा, रुबाबदार असावा आणि नम्रताशीलपणा असावा. तडफदारपणा, रुबाबदारपणा, नम्रताशीलपणा इज इक्वल टू, म्हणजे 3ही तत्वाचं एकत्रीकरण केल्यानंतर जे रसायन तयार होतं ना, त्याला तरुण असं म्हटलं जातं. तरुणाला युवक शब्द वापरला जातो. युवक म्हणजे काय? युवक शब्दाची व्याख्या आहे का? यु व क. यु म्हणजे युधिष्ठिरासारखा सभ्यपणा असावा, व वशिष्ठासारखी ज्ञाननिष्ठा असावी, आणि क कर्णासारखी दानशूरता असावी. याला म्हणतात तरुण. नाहीतर असा तरुण आम्ही थोडंसं यमकातनं सांगत असतो. स्वतःला म्हणतात तरुण, व्यसन करतात चोरून, शरीर रोगाने खाले कोरून. अशा तरुणांचा मृत्यू होतो भयानकाने दारुण. अशा तरुणांना स्मरून सात्विकांचे डोळे येतात भरून. आणि हे तारुण्य देवाकरता वापरावं, हे तारुण्य देशाकरता वापरावं, किंवा हे तारुण्य धर्माकरता वापरावं. खरं ते तारुणपण आहे. आणि तरुणाची शोभा तारुण्यात. तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, हरिकीर्तनात नटे तो तरुणा भाग्यवंत आहे. म्हणजे तरुणाचा छंद वेगळा आहे का? हो, वेगळाच आहे. पण नाना छंद करण्यापेक्षा जो संतांना जो अभिप्रेत छंद आहे किंवा जो शास्त्राला संमत आहे असा छंद जोपासावा. महाराज वर्णन करतायत, गोविंद गोविंद मना लागल्या छंद. आता जरा सुज्ञ माणसं आहेत आपण, संस्कारातली माणसं आहेत, जरा जाणकार माणसं आहेत. काहींच्या मनात प्रश्न असेल, महाराज इथं एकच 2 वेळा शब्द ठेवलाय, गोविंद गोविंद. इथं जर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असं म्हटलं असतं, महाराज तर खऱ्या अर्थानं विठ्ठल परमात्म्याचे परमनिष्ठ भक्त, एकनिष्ठ भक्त, तिथं म्हणायला पाहिजेत महाराजांनी विठ्ठल विठ्ठल मना लागल्या छंद असं म्हणायला पाहिजे होतं. काही अडचण नाही. माधव माधव मना लागल्या छंद, काही बिघडलं नसतं महाराज. मग तरी सुद्धा गोविंद पदाचंच नियोजन तिथं का केलं? बरं, ह्याचा अर्थ नेमका काय आहे? एक वाक्य ठेवलं, एकच पुन्हा पुन्हा उच्चारण करणं हा दोष आहे शास्त्रामध्ये. याला दुरुक्ती नावाचा दोष म्हणतात शास्त्रामध्ये. एक पण पुन्हा पुन्हा गोविंद गोविंद. अरे बाबा, प्रत्येकाच्या नावाचा अर्थ वेगळा वेगळा आहे. थोडं तर कळायला पाहिजे का नाही तुम्हाला? दादा तुमचं काय नाव आहे? अरे तुमचं शिवाजी, उद्धव, प्रल्हाद. बरोबर बसलाय जवळजवळ तुम्ही. उद्धव प्रल्हाद. अशोक, जगन्नाथ. जगन्नाथ पुरी सोडून इकडं काय करतायत? असले असे सगळ्यांची नावं वेगळी वेगळी आहेत का नाही? नावासारखा गुण असायला पाहिजे का नाही आपल्यात एखादा तरी? नावासारखा. अहो नाव तुकाराम, अहो तुकाराम बाबा पुढे गेले म्हणजे नदीला मास झालाय. अरे नाव काय, वागणं काय, नाव माऊली. आणि घराच्या सावलीला सुद्धा उभा राहू देत नसेल तर काय विशेष आहे का त्याच्यात? सारांश लक्षात आला तुमच्या? नावासारखा गुण पाहिजे एखादा तरी, नावासारखा विशेष गुण असला पाहिजे. देवाला ही नावं प्राप्त आहेत का नाही? यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः. जसा जसा संतांना अनुभवाला प्रचिती आली त्या पद्धतीने देवाला नाव आम्ही जाणं ठेवलेलं आहे. संज्ञा प्राप्त आहे देवाला. भगवान परमात्मा भक्ताच्या अंतकरणात कोणताही विकार ठेवत नाही, सर्व गोष्टीचं हरण करतो, म्हणून त्याला हरी असं म्हटलं जातं. मुकुंद हा जो भक्तांना मुक्ती प्रदान करतो, म्हणून त्याला मुकुंद म्हटलं जातं. तसं त्या न्यायानं आपल्या नावासारखा काय अर्थ आहे का? ऐका, आपली सुद्धा नावं असतात की, खूप नावं असतात काही काही ठिकाणी. आमच्या माता बहिणीचं एक नाव असतं बघा, आवडी नाव ठेवतात, अन्नपूर्णा. काय नाव? अन्नपूर्णा. अन्नपूर्णा म्हणू नका, अचानक 5 पाहुणे आले तरी पूर्ण. अन्नपूर्णा म्हणा, अन्नपूर्णा असं म्हणा. शब्दाचा त्याचा अर्थ आहे बरं का, पण आपण बारकाईने इतकं बारकाईने लक्ष ठेवत नाही. मग तिथं अर्थ लक्षात आला तुमच्या? आपल्या नावासारखा एखादा आपल्यात गुण विशेष असला पाहिजे. देवाचं जे नाव आहे गोविंद या पदाचा अर्थ आहे. आपल्याला दुःख होण्याचं मुख्य कारण काय आहे? आपली इंद्रिय स्वैराचारानं जीवन जगतायत म्हणून.
आपलं जीवन सैराट झालेलं आहे. आपलं जीवन कोणाच्याही अधिपत्याखाली नांदत नाही, शास्त्राचा आधार नाही, संतांच्या वचनाचा आधार नाही आणि म्हणून दुःख भोगावं लागतंय. जगद्गुरु तुकाराम महाराज ते चिंतन करतायत. गोनाम इंद्रिय, इंद्रिय ताब्यात घ्या, इंद्रिय ताब्यात घ्या आणि मग तुम्ही देवाकडे जात चला. आपल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये कासवाची नियुक्ती केली जाते. कासवाची देवाच्या अगोदर आपण कासवाच्या माध्यमातून जात असतो देवाकडे. ते कासव जाणाऱ्या येणाऱ्याने सांगत असतं, बाबा रे देवाकडे चाललाय ना, मग कसं जा. देवाकडे जात असताना 2 विशेष गुण घेऊन जा. काय विशेष गुण कासवाचा? कासवाचा पहिला विशेष गुण असा, कासव फार हळूहळू चालतं, म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसानं हळूहळू चालावं. कारण शनै शनै हे आमचं शास्त्र वर्णन करते, हळूहळू चाला. आणि दुसरी गोष्ट ऐका, जोपर्यंत आपल्या इंद्रियाला अनुकूल वातावरण आहे तोपर्यंत इंद्रिय आपल्या बाहेर सोडतं आणि थोडीशी प्रतिकूलता जाणवली की सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात घेत. म्हणजे कासव जाणाऱ्याला सांगत असतं, चाललाय ना तर माझ्यासारखे 2 गुण घेऊन जा देवाकड, मग तुझा उद्धार होईल. एक तर परमार्थात हळूहळू चाल आणि दुसरी गोष्ट इंद्रिय ताब्यात घेऊन देवाकडे जा आणि मग तुझा उद्धार होणार आहे. मतितार्थ लक्षात असू द्या. आपल्याला एकूण 11 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. पहिलं जे गोविंद आहे 5 कर्मेंद्रिया करता आणि दुसरे जे गोविंद आहे 5 ज्ञानेंद्रिया करता. आणि जे मनापासून चिंतन करा, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. महाराज वर्णन करतो, अरे जर चिंतनाचा छंद लागला तर काय होतं अभंगाचं? दुसरं